अजित पवार गटाच्या पिंपरी विधानसभेवर आठवलेंच्या आरपीआयसह भाजपचा डोळा, अण्णा बनसोडेंची गोची होणार का? महायुतीत तिढा निर्माण. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणाऱ्या पिंपरी विधानसभेवर आठवलेंच्या आरपीआयसह भाजपचा डोळा आहे. आरपीआयनंतर लोकसभेची पुनरावृत्ती करायची नसेल तर महायुतीनं पिंपरी विधानसभा आम्हाला सोडावी असा इशारा देत आरपीआय नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी पिंपरीवर दावा ठोकलाय. तर मावळ लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडेंनी महायुतीचा धर्म पाळला नाही, त्यामुळे पिंपरी विधानसभेत खासदार श्रीरंग बारणेंना भाजपमुळे लीड मिळाल्याचा दावा केलाय. हा दाखला देत पिंपरी विधानसभेवर भाजपाच्या अमित गोरखेंनी हक्क दाखवलाय. हे पाहता अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मात्र त्यांनी सुद्धा काही झालं तरी मीच लढणार अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे चिंचवड आणि भोसरी प्रमाणच पिंपरी विधानसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण होणार हे उघड आहे. आम्ही 2014 पासून या जागेवर आमचा हक्क आहे. कारण पिंपरी विधानसभा मी स्वतः लढवलेली आहे. जवळजवळ 48,000 मतदान मला मिळालेलं आहे. आणि त्यानंतर पुन्हा 2019ला जागेची मागणी केली होती, ती मिळाली नाही. शिवसेनेला जागा गेली, त्यामुळे लढता आलं नाही. आणि आता 2024ला ह्या जागेची आम्ही आग्रही मागणी करत आहोत. कारण रिपब्लिकन पक्षाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही लोकसभेला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. त्यामुळे आंबेडकरी चळवळ रिपब्लिकन पक्ष कार्यकर्त्यांची नाराजी फार मोठ्या प्रमाणात आहे, त्यांचा रोष मोठ्या प्रमाणात आहे. आणि रिपब्लिकन पक्षाचा माणूस किंवा उमेदवार हा निवडून येतच नाही, ही जी भूमिका लोकांमध्ये आहे ती सुद्धा पुसून टाकणं गरजेचं आहे. रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावरच मला 48,000 मते मिळालेली आहेत. त्यामुळे ही जागा आता 2024ला रिपब्लिकन पक्षाला 100% मिळाली पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे. आठवले साहेबांनी 10 जागेची मागणी केलेली आहे. त्यामध्ये प्रथम क्रमांकावर पिंपरी ही जागा आहे. निसटता विजय इथून आमचा हुकलेला आहे. त्यामुळे ही जागा आम्हाला मिळालीच पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत. मी स्वतः गेली 10 वर्ष, त्याच्या आधी जवळजवळ 10-12 वर्ष पिंपरी चिंचवड शहरामध्ये शहर म्हणून आम्ही सर्व प्रश्नांवर काम करत आहोत. सामाजिक असेल, त्याचबरोबर नागरी समस्या असतील, आम्ही सगळे काम करत आहोत. मोर्चा आंदोलन असतील, विशेषतः झोपडपट्ट्यांचे विषय असतील, SRAचे विषय असतील, या सगळ्या प्रश्नांवर नागरिकांसाठी आम्ही काम करत आहोत. त्यामुळे काम करणारा प्रतिनिधी विधानसभेत निवडून जाणं गरजेचं आहे. नाही, मित्रपक्षांना जर बरोबर घ्यायचं असेल आणि न्याय द्यायचा असेल तर ही जागा आरपीआयला सोडली पाहिजे. आणि अण्णा बनसोडे व्यक्ती म्हणून न बघता पक्ष, रिपब्लिकन पक्ष म्हणून ही जागा सोडणं गरजेचं आहे. राष्ट्रवादीने ही जागा जर सोडली तर राष्ट्रवादीला इतर ठिकाणी दुसरी जागा मिळू शकते. त्यांचा एक ऐवजी दुसरा आमदार दुसऱ्या ठिकाणी येऊ शकतो. परंतु रिपब्लिकन पक्षाला पिंपरी सोडून इतर जागा जर देत असाल, म्हणजे पडणारी जागा, तर जागा देऊनही काही उपयोग होत नाही. कारण आतापर्यंत जेव्हा आधी महायुतीच्या आधी जेव्हा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीबरोबर आठवले साहेब काम करत होते, तेव्हा आम्हाला अशाच जागा मिळायच्या की ज्या पडायच्या. त्यानंतर 2014ला फक्त निवडून येणारी जागा आम्हाला मिळाली. ती जर पुन्हा आत्ता मिळाली तर 100% ते रिपब्लिकन पक्षाचा आमदार हा जनतेमधून निवडून जाणारा आमदार येऊ शकतो आणि याचं श्रेय महायुती घेऊ शकेल. त्यामुळे ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे. इथे व्यक्ती कोणी महत्त्वाचं नाही, पक्ष म्हणून जागा आम्हाला मिळाली पाहिजे. 100% आम्ही लढणार आहोत. ही जागा आम्हाला मिळालीच पाहिजे. आणि रिपब्लिकन पक्षाला एकही जागा लोकसभेला नाही आणि विधानसभेला जर दिली नाही आणि पडणारी जागा जर दिली तर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे जे तमाम समाज आहे, कार्यकर्ते आहेत, यांच्या रोषाला पुन्हा एकदा महायुतीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्यावी हे मी आजच्या ठिकाणी सांगत आहे. 100% आहे. कारण गेल्या 10 वर्षापासून मी स्वतः या मतदारसंघासाठी दावा करतो. ज्यावेळेस चंद्रकांता सोनकांबळे ताई होतात, त्यांचं तर मी प्रचार प्रमुख होतो, ताई तुम्हाला सांगतील. आणि त्यावेळेसही काय परिस्थिती आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. त्यामुळे ह्या वेळेस 100% मी दावा करतोय आणि पिंपरी विधानसभेची निवडणूक 101% मी लढणार, यात काही शंका नाही. फॉर्म्युला जरी असला तरी ह्या फॉर्म्युल्यामध्ये एक फॉर्म्युला असाही आहे, ज्याच्या सर्वेमध्ये ज्या उमेदवाराचं काउंटिंग जास्त, ज्याच्याकडे मतदार जास्त, त्या उमेदवाराला तिकीट, म्हणजे त्या पक्षाच्या उमेदवाराला तिकीट. त्यामुळे सर्वेमध्ये या ठिकाणी भाजप नक्कीच अव्वल राहील. आणि म्हणून भोसरी आणि चिंचवड बरोबर हा पिंपरी मतदारसंघ भाजपला सुटेल, यात काही शंका नाही. आत्ताचं मी तुम्हाला परत एकदा तेच सांगतोय की पिंपरी विधानसभेने आत्ता 17,500चं जे लीड दिलंय, याच्या आधी जर आपण जर इतिहास पाहिला तर ज्या ज्या पट्ट्यांमध्ये माननीय आत्ता बारणे जे असतील ते चालले, ते सगळे पट्टे भारतीय जनता पार्टीला आणि खास करून महायुतीला मानणारे आहेत. आमदारांनी काम केलं असं नाही. भोसरी आणि चिंचवडला ज्या प्रकारे वेगवेगळे प्रकल्प माननीय आमदार, दोन्ही आमदारांच्या माध्यमातून आलेत, तसे प्रकल्प या ठिकाणी आलेले नाहीत.
हे या मतदारसंघाचं दुर्दैव आहे. स्लम डेव्हलपमेंट असेल किंवा या भागात अनुसूचित जातीचा मोठा प्रवर्ग राहतो. बार्टी सारखी संस्था पुण्यामध्ये MPSC आणि UPSC सेंटर चालवते आणि या ठिकाणी अनुसूचित जातीचा समाज असताना एवढ्या वर्ष एक साधं बार्टीचं सेंटरही या अनुसूचित जातीमधील समाजासाठी आणू शकलो नाहीत आपण. हे दुर्दैव आहे. 100% पक्षाकडे मागणी करणार आहे. मी काम करतोय या ठिकाणी, आता पूर्ण वेळ विधानसभेमध्ये मी फिरतोय आणि या ठिकाणी हा भारतीय जनता पार्टीला हा मतदारसंघ मिळावा म्हणून मी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, BJP, एकनाथ शिंदे आणि RPI आणि रासप या पक्षाची महाराष्ट्रामध्ये महायुती आहे. खरं बघितलं तर पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आलेला आहे असं मला वाटतं. वास्तविक बघितलं तर अजून निवडणुका खूप कालावधी बाकी आहे. खरं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, BJP आणि RPI हे वरिष्ठ नेते पक्षाला कुठली जागा सोडायची त्या संदर्भात जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य असणार आहे. पिंपरी आणि मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये तसा काय प्रकार झालेला तुम्हाला आम्हाला दिसत नाहीत. मी माझ्या पिंपरी मतदारसंघातूनच सांगायचं जर झालं तर महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना जवळपास 19,000 हजाराचे मताधिक्य मिळालेले आहे. असं आम्हालाही म्हणता येऊ शकतं की राष्ट्रवादी पक्षाने काम केले म्हणून एवढं मताधिक्य भेटलं. शेवटी ज्या त्या पक्षाचे कार्यकर्ते ते म्हणणार की आम्हीच काम केलं. खरं तर पुढील काळामध्ये विधानसभेच्या ज्या निवडणुका होणार आहे त्या निवडणुका संदर्भात वरिष्ठ नेते मंडळी जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य असेल. मी या भागाचं गेली 10 वर्षापासून प्रतिनिधित्व करतोय, त्यामुळे मी लढणार या भूमिकेवर ठाम आहे.